केसुर्ली ते भद्रावती रस्त्याची दुरुस्ती करा, गावकऱ्यांचे तहसील कार्यालयात निवेदन। भद्रावती नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या केसुर्ली ते भद्रावती हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे अत्यंत खराब झाला असून पावसाळ्यात तो चिखलाने भरलेला आहे। त्यामुळे येथील गावकरी तथा विद्यार्थ्यांना रहदारीस त्रास सहन करावा लागतो आहे। त्याचप्रमाणे या परिसरात अनेक ठिकाणी गौण खनिजासाठी उत्खनन करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत। ते पावसाळ्यात पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत। या खड्ड्यांमुळे गावातील मुलांना तथा पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे। ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सदर रस्त्याचे मजबूतीकरण करून तो रहदारीस योग्य करावा, तसेच परिसरातील खड्ड्यांचे पुनर्भरण करून खड्डे बुजवावे व रस्त्यावर होत असलेली अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी केसुर्ली येथील गावकऱ्यांनी भद्रावती येथील तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून केली आहे। माझे नाव रोशन पेटकर। कुठं राहता आपण? केसुर्लीला। काय समस्या आहे आपल्या? हे गावचा रस्ता आहे आमचा, तो आहे 10 फुटाचा। हां, त्याच्यामुळे तिथं लोड गाड्या चालतात, ट्रका। कोणत्या गाड्या चालते? आपल्या विटाच्या असेल, मुरमाच्या असेल। हां, त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांना आणि गावकऱ्यांना जाण्या येण्यास त्रास होतात। आणि रस्त्यानं त्या खड्डे बी पडलेले आहेत ट्रकामुळे। तर आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे, एक तर तुम्ही ट्रका बंद करा, लीज नको द्या त्यांना। म्हणजे विटा भट्टीचे जे ट्रक आहे ते बी बंद करा, नाही तर त्यांना दुसरा रस्ता द्या तुम्ही। केसुर्लीचा जो रस्ता आहे तो वाला त्यांना नको द्या। रस्ता खराब झाला का आपला? रस्ता खराब झालेला आहे। गाड्या चालत का तिथं आता? वाहनं चालू आहे। किती गाड्या चालल्या? गाड्या कोणकोणत्या चालतात तिथं? हायवे चालू, हायवे आणि मोठे विटाचे। त्याच्यामुळे का तुम्हाला त्रास होतात? त्रास होत आहे। रस्ता लहान आहे ना, त्याच्यामुळे लोकांना गड्डे पडून आले रस्त्याला, त्याच्यामुळे त्रास होतात। शाळेंचे मुले वगैरे जातात ना, तर रस्त्याच्या खाली सायकली करावं लागतात त्याला, त्याच्यामुळे त्रास होतात। तर प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? प्रशासनाला आमची मागणी आहे का बा त्यांची रस्ता दुरुस्ती करून, एक तर रस्ता आमचा त्यांनी दुरुस्ती करा। जो ठेकेदार असेल, लीजवाले असेल, त्यांना लीज नको द्या, नको द्या, आणि त्यांनी पण नाही का रस्ता दुरुस्ती करून द्यावा।